धाराशिव जिल्ह्यात गारपिटीनं किंवा वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. विशेषतः फळ पिकाला याचा मोठा फटका बसला होता. मात्र आंब्याचे पंचनामे होत होते, इतर फळ पिकाचे पंचनामे होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र आता प्रशासनानं, जिल्हाधिकाऱ्याने किंवा कृषी विभागाने याचे आदेश देऊन पंचनामे जे आहेत ते सुरू झालेले आहेत. आणि आपण आता शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत. आंब्याच्या शेतात विशेषतः आहोत. तिथं आंबा आहे, पलीकडे ऊस आहे. अशा फळ पिकाचे जे आहे ते पंचनामे शेतकऱ्याचे सुरू केले आहेत. त्या मूळतः केळी असेल, द्राक्ष असतील, या फळ पिकांना मोठा फटका या निमित्तानं बसला होता. आणि हे पंचनामे जे आहे ते सुरू झालेले आहेत. आपल्यासोबत कृषीचे हे आहेत पंचनामे सुरू. मला कधीपासून पंचनामे सुरू झाले ते? पंचनामे जसे गारपीट पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पंचनामे. पण काही शेतकऱ्यांची ओरड होती फळ पिकाचे पंचनामे. कुठले कुठले फळ पिकाचे पंचनामे? फळबागाचे आता सध्या म्हणजे आंब्याचे केलेले आहेत. आदेश आल्यानंतर द्राक्षे बाग, इतर बागाचे पंचनामे चालू केले. किती नुकसान आहे क्षेत्रात तुमच्या परिसरात असेल? 33% पुढे नुकसान. 33% पुढे नुकसान आहे. पंचनामे सुरू झालेले आहेत. काय सांगाल मला शेतकरी म्हणून, कसं काय काय नुकसान झालंय, कशी परिस्थिती आहे? 1 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता गारपीट आणि वादळवार याच्यामध्ये आमच्या एरियामध्ये जबरदस्त नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये आंबा आणि केळी ह्या 2 मेन पिकाचं आमच्या एरियामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. पंचनामे मात्र दुसऱ्या दिवसापासूनच सर्व अधिकारी लोकांनी आंब्याच्या बाबतीत चालू केले होते आणि आदेश आल्यानंतर केळीचेही पंचनामे त्यांनी चालू केलेले आहेत. मेन मुद्दा मला आंब्याविषयी बोलायचा आहे की 29 आणि 30 एप्रिलला आपल्या इकडं छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख शास्त्रज्ञांचे फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञांनी एक आपल्या पाहणी केली होती. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक आंब्यामध्ये असं सांगितलं होतं की 40 ते 50% जे मोहरापासून ते आतापर्यंत जे आहे व्यवस्थित सेटिंग पण मोहराची झाली नव्हती वातावरणातील बदलामुळे. तर या वातावरणातील बदलामुळं 50% नुकसान झालं आहे असा अहवाल त्याने पुणे कृषी आयुक्तालयाने दिला होता. आणि ती टीम निघून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जी काही बाग आमची 50% शिल्लक होती, सुस्थितीमध्ये होती, त्याच्यामध्ये पुन्हा 1 तारखेला गारपीट होऊन त्याच्यामध्ये आणखीन 30% दुहेरी नुकसान झालं आहे. आणि मी असं म्हणेन की आमचं जवळजवळ 50 आणि 30 80% पुढे नुकसान झालेलं आहे. म्हणजे पहिलं त्या गेल्या मेच्या अतिवृष्टीचं नुकसान, आंब्याचं कमी उत्पादन आणि आता गारपीट, असं डबल नुकसान झालं. डबल नुकसान झालेलं आहे. तर आमची अशी मागणी राहील की तुम्ही एक 33% आणि 33%च्या वरी असे 2 क्रायटेरिया गव्हर्नमेंटचे आहेत. तर त्याचा तसा विचार न करता 33% तर तुम्ही देणारच आहेत, NDRF नुसार ते देणारच आहेत. म्हणजे निकष बदलून तुम्हाला मदत द्यावी लागेल. कारण तुम्ही जर बागेत बघितलं तर शिल्लक काहीच नाही बागेमध्ये. जे आहेत ते पण आंबे खराब होत चालले. बघतात ही व्यथा सगळ्या आहेत. आणि आता आंबे उत्पादकाची मागणी आहे की पहिलं नुकसान आणि दुसरं परत गारपिटीचं नुकसान दोन्ही ग्राह्य धरून मागणी करावं. मात्र प्रशासनानं जे आहे ते आता फळ पिकाचे पंचनामे सुरू केलेले आहेत. त्यामुळं निश्चितच आता हा अहवाल शासनाकडे जाऊन शेतकऱ्यांना जी आहे ती काही ना काही स्वरूपात मदत जी आहे ती मिळणार आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, वखारवाडी, धाराशिव.